नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे झटपट असा भगरीचा भात। तर त्यासाठी 2 पळ्या तेल इथे मी गरम करून घेतलेला आहे। तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे। मिरची छान अशी आपल्याला परतू द्यायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी पाण्यामध्ये बटाटे कापून धुवायला ठेवलेले आहेत। तर बटाट्याचे साल मी काढून बारीक कापून घेतलेले आहेत। मिरची छान परतल्यानंतर ह्या बटाट्यातलं पाणी निथळून आपण ह्या तेलामध्ये तो एक बटाटा टाकून देणार आहोत। आता हा बटाटा आपल्याला कमी गॅसवरच छान असा 1 ते 2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। तर कलर इथे चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता बटाट्याचा, आणि बटाटा हलकासा असा नरम झालेला आहे। त्यानंतर इथे आपण आता टाकणार आहोत 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाणे छान असे भाजून घेतले आहे, थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतले। तर इथे 2 चमचे शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असा कूट मी वापरला आहे। आता हे पण काही सेकंद छान असं याच्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी भगर घेतलेली आहे। तर ही भगर मी 10 मिनिटं पहिले छान अशी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। 10 मिनिटांनंतर आता आपण यातलं पाणी निथळून घेणार आहोत, काढून घेणार आहोत, आणि त्यानंतर ही भगर पण या तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। तर 1 वाटी भगरीसाठी किती पाणी वापरायचं तेही मी तुम्हाला आता सांगणारच आहे। तर भगर छान हिरवी मिरची, बटाटा, तेल याच्यामध्ये व्यवस्थित अशी 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायची आहे, खाली चिटकू द्यायची नाही। त्यानंतर 1 वाटी मी इथे भगर घेतली होती, तर त्यासाठी आपण 2.5 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता 1 वाटी मी पाणी टाकलं होतं, त्यानंतर ही दुसरी वाटी आणि इथे अर्धी वाटी पाणी मी घातलेलं आहे। आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं हा भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता छान असा हा भात आपला मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आणि यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच हा भात आपल्याला शिजू द्यायचा आहे। पण हा भात शिजत असताना अधूनमधून 2-3 मिनिटाला झाकण काढून एकदा व्यवस्थित असा हलवून द्यायचा आहे आणि भात शिजला की नाही ते पण चेक करायचं आहे, कारण की हा भात खूप झटपट शिजतो आणि खाली लागू शकतो। त्यामुळे आपल्याला अधूनमधून हलवतच हा भात बनवून घ्यायचा आहे। आता हा भात तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्ट हवा आहे अशा प्रकारे तुम्ही हा भात बनवू शकता। तर भात मस्त असा शिजला आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि इथे छान असा भगरीचा भात गरमागरम बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही पण ह्या नवरात्रीत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।